बैसरणमध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्या हल्ल्याला आठवडा उलटलेला आहे। मात्र अजूनही प्रमुख दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आलेलं नाही। मात्र आता जसं दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांचं सत्र किंवा जो सिलसिला सुरू आहे त्यानंतर आत्ता आपण पाहतोय की बैसरण व्हॅलीजवळ हे चित्र दाखवतोय। CRPF कॅम्प जवळचं NIAचे चीफ सदानंद दाते यांच्यासह NIAचे प्रमुख अधिकारी जे होते ते आज घटनास्थळावर गेलेले होते आणि तिथं त्यांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली, मॉनिटरिंग देखील केलं आणि त्यानंतर आत्ता आपण पाहतोय CRPF आणि इतर सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांच्या ताफ्यांचा म्हणजे त्यांच्या गाड्यांचा हा ताफा CRPF कॅम्पमधून निघालेला आहे। सदानंद दाते हे स्वतः 3 तास जवळपास घटनास्थळावर होते आणि सगळी चौकशी जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता हा गाड्यांचा जो ताफा आहे तो पुन्हा श्रीनगरच्या दिशेनं निघालेला आपण पाहतोय। मोठी सुरक्षा व्यवस्था आज तैनात होती संपूर्ण बैसरण रॅलीमध्ये, कारण अजूनही सामान्य नागरिकांना बैसरण रॅलीमध्ये जाण्यास परवानगी नाही आणि त्यातच 2 वेळा खरं तर रिक्रिएशन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। म्हणजे सुरक्षा यंत्रणांनी त्या ठिकाणी रिक्रिएशन केलेलं होतं आणि हा संपूर्ण तपास केंद्रीय गृह मंत्रालयानं अधिकृतपणे NIAकडे सोपवल्यानंतर NIAचे जे चीफ आहेत सदानंद दाते त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली आणि त्यानंतर CRPFच्या कॅम्पमध्ये एक बैठक देखील घेतली। बघावं लागेल आता यापुढे NIAच्या तपासामध्ये काय नवीन गोष्टी उघड होतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, जम्मू काश्मीर।